वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि जीवाचे जे अध्यवसान रूप परिणाम आहे हे बंधाचं कारण आहे हे आचार्यांनी सांगितलं। अध्यवसान भाव स्वपरभेद विज्ञान नसताना जीवाचा जो पराशी एकत्व रूप परिणाम होतो तो अध्यवसान भाव आहे। आणि या अध्यवसान भावाला आचार्यांनी वेगवेगळ्या नावांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्याला बुद्धी, व्यवसाय, अध्यवसान, मती, विज्ञान, चित्त, भाव आणि परिणाम इतक्या पर्यायवाची नावांनी सांगितलं। आणि पर्यायवाची नावांबद्दल आपण बोललो की पर्यायवाची नाम कसे असतात तर हे समभिरूढ नयाच्या दृष्टीने एकार्थवाची आहे, समान तेच दाखवणार आहे। जरी आम्ही मती म्हटलं या ठिकाणी तरी आम्हाला मती ज्ञानाचा भेद इथे अभिप्रेत नाही आहे। समभिरूढ नयानी जो अर्थ आम्हाला सांगितलाय हा अध्यवसान भाव हा सांगितलेला आहे। म्हणून इथे जर मती शब्द आला अध्यवसानाच्या संबंधात तर त्याचा अर्थ विपरीत मान्यता, कुतर्क असणारी बुद्धी, मती हाच घ्यायचा असणार आहे। आणि जीवाचा जो संकल्प आणि विकल्प रूप परिणाम, संकल्प परवस्तूंमध्ये बाह्य परवस्तू ज्या आहे याच्यामध्ये ममत्व रूप परिणाम की तो मीच आहे किंवा माझाच आहे असा जो परिणाम आहे या परिणामाला संकल्प म्हणायचं। आणि आमच्या अंतरंगामध्ये जी हर्ष विषाद रूप परिणती त्या परिणतीला विकल्प असं म्हणायचं। हा संकल्प आणि विकल्प हा आमच्या बंधासाठी कारण असणार आहे। मिथ्यात्वजनित जो विपरीत परिणाम हा आम्हाला सर्वत्र आचार्यांनी सोडण्यास सांगितलेला आहे। आणि याच अर्थाचा कलश या ठिकाणी अमृतचंद्र आचार्य प्रस्तुत करत आहे। कलश 173 नंबरचा की जे अध्यवसान भाव आहे, अनेक अध्यवसान भावांची आम्हाला आचार्यांनी माहिती दिली कशा प्रकारचे आम्ही खोटे भाव जीवनामध्ये करतो आणि दुसरं कोणतंही कारण नाही, केवळ या खोट्या भावांमुळे आम्ही बंध करतो आहे। आणि हे खोटे भाव टाळणं आम्हाला सहज शक्य आहे जर थोडं भेद विज्ञानाची आम्ही धारा अंतरंगामध्ये प्रगट केली। आत्मतत्वाचं काय आणि पराचं काय याची मध्ये विभाजन रेषा आम्ही योग्य रीतीने आखू शकलो तर आम्हाला स्वपर भेद विज्ञानासाठी ती दिशा उपयुक्त पडणार आहे। कलश 173 नंबरचा। सर्वत्राध्यवसाय नमेवमखिलं त्याज्यं यदुक्तं जिनेस् तन्मे तन्मन्मे व्यवहार एव निखिलो व्यन्याश्रयस्त्याजितः सम्यक् निश्चयमेकमेव तदमि निष्कम्पमाक्रम्य किम् शुद्ध ज्ञान घने महिम्नि न निजे बध्नन्ति संतो धृतिम। सर्व वस्तू विषयक म्हणजे जो परवस्तू विषयी एकत्व रूप अध्यवसाय भाव आहे हे सर्वच भाव जिनेंद्र देवांनी हेय सांगितलेले आहे। सर्वत्र अध्यवसानम एव अखिलम, अखिलम म्हणजे सर्वच्या सर्व भाव त्याज्यम सोडण्या योग्य आहे, हेय आहे।
आणि यत उक्तम जिनेहे, हे कुणी सांगितलं? तर जिनेंद्र भगवंतांनी हे सांगितलेलं आहे. म्हणून आचार्य म्हणतात की आम्हाला असे वाटते की या कथनानी प्रभूंनी पराश्री संपूर्ण व्यवहारच सोडविलेला आहे. जो जो पराश्रित व्यवहार आहे, परद्रव्याविषयीचा जो भाव आहे, या सर्व व्यवहार भावांचा त्याग करण्यासाठी आचार्यांनी सांगितलेला आहे. म्हणून संपूर्ण व्यवहारच सोडविला आहे. म्हणून जे सत्पुरुष आहे ते होईल त्या प्रकारे, म्हणजे येन केन उपायेन, कोणत्याही प्रकाराने एका समीची निश्चयाचा अविचल अंगीकार करून शुद्ध ज्ञान घनरूप आपल्या आत्मस्वरूपेच्या प्रभुतेमध्ये स्थिरता का बरं करत नाही? जर आम्हाला ज्ञात झालेला आहे की हा पराश्रित व्यवहार जो आहे हा त्याज्य आहे, हा सोडण्यायोग्य आहे, हे अध्यवसान भाव मला दुःखाला कारणीभूत आहे, हे अध्यवसान भाव मला संसारामध्ये चतुर्गतीमध्ये भ्रमण करायला भाग पाडत आहे, आणि म्हणून हे अध्यवसान भाव जे पराच्या आश्रयाने होत आहे याला सोडण्यासाठी आचार्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी हा भाव आचार्यांनी व्यक्त केलेला आहे की जर अरहंत प्रभूंनी हे सर्व भाव त्याज्य आहे असं जर सांगितलेलं आहे, तर हा आत्मा ते भाव का बरं सोडत नाही? जर आचार्यांनी किंवा अरहंतांची ही दिव्य ध्वनी आहे आणि ती आमच्यापर्यंत पोचते आहे, आणि त्याला सांगितलं, त्या दिव्य ध्वनीत ही कथा आलेली आहे की हे सर्व भाव त्याज्य आहे. म्हणून या प्रभुतेमध्ये, आत्मप्रभुतेमध्ये हा स्थिर होऊन बाकीच्या परभावांना का बरं सोडत नाही? भगवंतांनी परपदार्थामध्ये आत्मत्व बुद्धी रूप हा अध्यवसान सोडण्यास सांगितले आहे. तर तेथे भगवंतांनी सर्व पराश्रित व्यवहारच सोडविला आहे असं समजावं. म्हणून शुद्ध घन आत्मस्वभावामध्ये स्थिर व्हा असा आचार्यांचा उपदेश आहे. आचार्यांना आश्चर्य वाटतं की जर अरहंत प्रभूंनी अध्यवसानांचा त्याग करण्यास सांगितले आहे, तर सत्पुरुष त्याचा त्याग करून शुद्ध आत्मस्वभावामध्ये लीन का बरे होत नाही, याविषयी आचार्यांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटत आहे. या कलशामध्ये हे जे संत पद आलेलं आहे की संते धृतीम, हे जे संत वापरले पद, याचा अर्थ आहे की हा सम्यक दृष्टी जीव आहे. संत, सत्पुरुष, साधू पुरुष. आणि साधू पुरुष म्हणत असताना ज्याला स्वपर भेद विज्ञान झालेलं आहे, आत्मप्रतीती झालेली आहे, त्याला या ठिकाणी संत या शब्दाने संबोधिलेलं आहे. अध्यवसान भाव जे आहे हे असंख्यात लोक प्रमाण आहे, अनेक जातीचे, स्थूल सूक्ष्म रीतीचे, आम्हाला कल्पनाही करता येणार नाही अशा प्रकारचे अध्यवसान भाव जीवनामध्ये निरंतर आहे. याचा अर्थ व्यवहारामध्ये ज्याला सत्य म्हणतो आम्ही, असत्य म्हणतो, असे सगळ्या जातीचे व्यवहार किंवा सर्वच जे काही आम्ही अध्यवसान भाव जीवनात आज तागायत पर्यंत जपलेले आहे, मांडलेले आहे, आणि त्यांनीच कार्य होतं असंही आमची भ्रममूलक कल्पना आहे. हे सर्व अध्यवसान भाव आम्हाला त्यागण्या योग्य आहे, त्याच्या हा हेय आहे. आत्म्याच्या शिवाय जितके पण पदार्थ आहे त्यात ममत्वपणा करणे हा अध्यवसान भाव आहे. आणि हे सर्व माझे आहे, मला हानी लाभ पोचवू शकतात, मी त्यांच्यामुळे आहे, ते माझ्यामुळे आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या भावांना अध्यवसान भाव म्हणतात. आणि हे भाव चतुर्गतीमध्ये फिरविण्यास कारणीभूत आहे. व्यवहार नये परमार्थाचं प्रतिपादन करतो, त्याची स्वतःची उपयोगिता पण आहे, पण त्याच्या विषयभूत वस्तूचा आश्रय करणे योग्य नाही. दोन गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहे.
की व्यवहार नाही, व्यवहाराशिवाय परमार्थ दाखविणे अशक्य आहे. ही गोष्ट आपण 7 किंवा 8 नंबरच्या गाथेमध्ये समयसार मध्ये बघितले की परमार्थ जर दाखवायचा असेल तर तो परमार्थ आम्हाला व्यवहाराशिवाय दाखविता येणं अशक्य आहे. कारण जे जे कथन होणार आहे ते व्यवहाराचंच कथन होणार आहे, व्यवहार नयानीच कथन होणार आहे. आम्हाला जीवद्रव्याचं कथन करायचं आहे, पण जीवद्रव्याचं कथन करताना आम्ही निश्चयाने काहीही बोलू शकत नाही. कारण निश्चय हा सांगणारा नाही, प्रतिपादन करणारा नाही. जो जीव सांगितला जाईल तो असा व्यवहाराच्या माध्यमातून सांगितला जाईल की जो प्राणधारी आहे तो जीव आहे, जो इंद्रियवाला आहे तो जीव आहे, ज्याला चेतना आहे तो जीव आहे. म्हणजे काही ना काहीतरी व्यवहाराच्या शब्दांचा अवलंबन घेऊन निश्चयाचं प्रतिपादन केल्या जाईल. या दृष्टीने व्यवहारने पहिल्या भूमिकेत कथनचित प्रयोजनीय पण मांडलेला गेला आहे. उदाहरण दिलेलं आहे की ज्याला 100% सुवर्णाची प्राप्ती झालेली नाही त्याला 75% असलेलं सुवर्ण पाषाण देखील कथनचित उपादेय आहे. जर त्यांनी म्हटलं की मला 100% शुद्ध सुवर्ण पाहिजे, हा जो पाषाण युक्त सुवर्ण पाषाण युक्त जो दगड आहे हा मला काहीही उपयोगाचा नाही, हा मी फेकून देतो आणि त्याच्यामध्ये 75% वास्तविकता सुवर्ण आहे, परंतु त्या सुवर्णाला देखील हा 100%च पाहिजे या अट्टहासानी जर नाकारत असेल आणि तो पाषाण त्यांनी फेकून दिला तर त्याला सुवर्णाची प्राप्ती होणं अशक्य आहे. म्हणून जोपर्यंत पूर्णतेची शुद्धतेची प्राप्ती होत नाही तोपर्यंत अशा तऱ्हेचा हा पाषाण देखील त्याला कथनचित उपादेय आहे. त्याच्यामधून शुद्ध सुवर्ण काढून कालिमा बाजूला करून मग उरलेला पाषाण त्याला फेकावा लागतो आणि शुद्ध सुवर्ण ग्रहण करावं लागतं. त्याप्रमाणे पहिली भूमिका जी आहे ही व्यवहारनयाची हस्तावलंबन रूप सांगितलेली आहे. ती कथनचित पहिल्या पायरीवर आम्हाला उपादेय आहे. म्हणून व्यवहार निश्चयाचं प्रतिपादन करतो. या दृष्टीने त्या व्यवहार नयाची स्वतःची उपयोगिता आम्हाला मानावी लागते. पण व्यवहार नयानी जे प्रतिपादन केलेला आहे त्याच्या वस्तूचा मात्र आम्हाला आश्रय घेता येत नाही. जर व्यवहार नय आम्हाला सांगतो की इंद्रिय जीवांना आहे, व्यवहार नयाचं प्रतिपादन आहे, तर व्यवहार नयानी इंद्रियवाला जीव सांगितलेला आहे. जीवाचं स्वरूप समजण्यासाठी त्या इंद्रियाच्या माध्यमातून समजून सांगणं वेगळं, त्याचा अवलंब घेऊन आम्हाला निश्चय आत्मा दाखविणं अलग. आणि त्या इंद्रियांच्या विषयाला सत्य आहे किंवा इंद्रियवालाच जीव असतो असं समजून व्यवहाराचाच विषय पूर्णतः आश्रय घेण्यायोग्य आहे हे समजणं अलग. आम्हाला व्यवहाराचा आश्रय घ्यायचा आहे पण त्याचा उपयोग आम्हाला निश्चय समजून घेण्यासाठी करायचा आहे. पुरुषार्थ सिद्धी उपाय मध्ये यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं आहे की एखाद्या बालकाला सिंह त्यांनी पाहिलेला नाही आणि त्याला सिंह बघायचं आहे, तेव्हा त्याची आई त्याला एक सिंहाचं चित्र दाखविते किंवा समोरून मांजर चालली आहे त्या मांजरीला पाहून सांगते की या मांजरी सारखा तो सिंह असतो. एक तर चित्र दाखवेल सिंहाचं किंवा त्या मांजरीला पाहून अशाच प्रकारे सिंह असतो असं सांगेल. आणि त्या बालकानी ते मातेचं कथन वास्तविकतः त्याच्यामधलं सामंजस्य साम्य पाहून केलेलं कथन आहे. चित्रातला सिंह म्हणजे सिंह नाही हे समजून जर ग्रहण केलं तर त्यांनी योग्य विषय पकडला आणि त्या चित्रामधल्या सिंहाला पाहून जो तो भयभीत होत असेल आणि हा मला खाणार आहे असं मानत असेल तर ते चुकीचं असणार आहे.
किंवा मांजरीलाच तो सिंह मानून बसेल तर त्याचं तेही म्हणणं चुकीचं असणार आहे. समजण्यासाठी वस्तू स्वरूप मूळ सिंह कसा असतो याला दाखविण्यासाठी हे माध्यम म्हणून जरूर घेतलेलं आहे, पण ते केवळ काही काळापुरतं उपयोगी आहे, पूर्णतः त्याची उपयोगिता नाही. म्हणून हा विषय आम्हाला इथे समजायचा आहे की व्यवहाराचा आचार्य प्रतिषेध करत आहे, व्यवहाराचा प्रतिषेध करत आहे, याचा अर्थ आम्हाला निश्चय समजला पाहिजे. आणि व्यवहाराचा जो विषय आहे या विषयाचं मला अवलंबन घ्यायचं नाही, हा विषय मला चतुर्गतीमध्ये भ्रमण करण्यास कारणीभूत आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात की असंख्यात लोक परवान जे मिथ्यात्व भाव. मिथ्यात्व भाव किती तऱ्हेचे आम्ही शब्दांमध्ये सांगू शकत नाही, इतके मिथ्यात्व जनित विविध परिणाम जीवाच्या मान्यतेमध्ये असू शकतात. शरीर माझं आहे, द्रव्य कर्म माझं आहे, भाव कर्म माझं आहे, सगळ्या जगामधले आमचे नातेवाईक माझे आहे आणि शत्रू पण माझे आहे. शत्रूंना पण मी माझे शत्रू आहे असंच त्या ठिकाणी म्हणजे आत्मीयतेच्या बुद्धीनी पण द्वेष मूलक प्रवृत्तीनी आम्ही बघतो आहे. असे हे अनेक तऱ्हेचे अध्यवसान भाव, खोटे भाव असे भाव जीवनात आहे आणि याची गिनती केली आम्ही तर ती असंख्यात लोक प्रमाण एवढे सांगितलेले आहे. तेही व्यवहार भाव केवली उकत आहे. हे सगळे व्यवहार भाव आहे, हे केवली भगवंतांनी सांगितलं. जिनको मिथ्यात्व गयो सम्यक दर्श भयो ते नियत लीन व्यवहार असतो मुगत आहे. आता ज्यांना मिथ्यात्व नष्ट झालेलं आहे आणि सम्यक दर्शनाची ज्यांना प्राप्ती झाली ते नियत लीन, ते निश्चयाला जाणतात, त्याला योग्य रीतीने त्यांनी समजलेलं आहे आणि व्यवहारापासून ते मुक्त आहे. व्यवहार समजतील, त्याची भूमिका ते समजून घेतील, त्याचं मधल्या भूमिकेत आवश्यकता आहे हेही ते समजतील. जसं आम्हाला नदी पार करायची आहे तर आम्हाला नावेत बसावं लागणार आहे आणि किनारा आल्यावर नावेतून उतरावंही लागणार आहे. नाव ही व्यवहार आहे असं समजा आणि त्याचा आम्हाला अवलंबन घ्यावा लागला, पण कुठपर्यंत? पैल तीर येत नाही तोपर्यंत. आणि पैल तीरावरही आल्यावर आम्ही जर नावेतच बसून राहिलो, उतरलो नाही तर तेही योग्य नाही. आणि म्हणून जे नियत लीन, जे नियत निश्चयामध्ये लीन झालेले आहे त्यांच्यासाठी व्यवहार मुगत आहे. व्यवहारापासून त्यांनी मुक्ती मिळवली. निरविकल्प निरुपाधी आत्मसमाधी साधी, अशा प्रकारे निर्विकल्प निरुपाधी आत्मसमाधी ज्यांनी साधली आहे, जे सुगुण मोक्ष पथको ढुकत आहे, जे सुगुण गुणवंत अशा मोक्ष पंथाला आरूढ झालेले आहे, तेही जीव परमदशा में स्थिर रूप व्हायके. असे हे जीव परमदशेमध्ये स्थित होऊन धर्म में धुके, धर्म मार्गावर ते वाटचाल करत आहे आणि न कर्मसो रुकत आहे. आणि कर्मांमध्ये ते रुकत नाही किंवा कर्मबंध करत नाही. ही भूमिका व्यवहाराच्या संबंधात आम्ही इथे बघितलेली आहे. आणि आता हेच पुढील गाथेमध्ये सांगतात की काय सांगतात की जो व्यवहार नयाचा विषय आहे, हा व्यवहार नयाचा विषय प्रतिषेध्य आहे आणि निश्चय नय हा प्रतिषेधक आहे. समयसार मध्ये अनेक तऱ्हेचे संबंध सांगितलेले आहे आणि त्यातील हा निषेध्य निषेधक संबंध की व्यवहार नय निषेध्य आहे, निषेध करण्या योग्य आहे. आणि व्यवहार नयाचा निषेध कोण करणार तर निश्चय नय व्यवहार नयाचा निषेध करणार.
म्हणून निश्चय नय निषेधक झाला आणि व्यवहार नय हा निषेध्य झाला. गाथा 272 नंबरची. एवं व्यवहारणो पडिसिद्धो जान निश्चय नयेन निश्चय नय सिदा पुन मुनिनो पावंती निव्वाणम. याप्रमाणे व्यवहार नय हा निश्चय द्वारा प्रतिषेध रूप समजा. व्यवहार नयाचं जे जे काही प्रतिपादन आहे त्याचा त्याचा निश्चय नय निषेध करणार आहे. व्यवहार नय आणि निश्चय नय याच्यामध्ये प्रतिषेध्य प्रतिषेधक संबंध आहे. पुनश्च निश्चयाचे अवलंबन घेणारे मुनी निर्वाणाला प्राप्त होतात आणि जे निश्चय नयाचा अवलंब घेतात ते कशाला प्राप्त होतात तर निर्वाणाला प्राप्त होतात. व्यवहार नय आणि व्यवहार नयाचा विषय दोन्हीही मोक्ष मार्गामध्ये निषेध करण्यायोग्य आहे. कारण व्यवहार नय हा संयोगी रूपाने कथन करतो. दोन मध्ये एकत्व बघतो किंवा एक अभेद वस्तूमध्ये तो भेद कल्पना करतो. व्यवहार नय दोन तऱ्हेचे आहे. दोन वस्तूंमध्ये एकत्व बघणारा एक प्रकारचा व्यवहार त्याला असद्भूत व्यवहार म्हणतात. आणि दुसरा व्यवहार आहे जो एक अखंड वस्तूमध्ये भेद कल्पना करतो. पहिला व्यवहार असद्भूत व्यवहाराचा जसं शरीर आणि आत्मा अलग अलग आहे. दोन अलग गोष्टी असताना देखील मी शरीर आहे असा जो व्यवहार झालेला आहे हा असद्भूत व्यवहार आहे. कारण दोन भिन्न वस्तूंमध्ये एकपणाचा व्यवहार करणं एकपणाचं कथन करणं हा पहिला असद्भूत व्यवहार नयाचा प्रकार आहे. म्हणून दोन भेद वस्तूमध्ये हा व्यवहार नय अभेद दाखवतो. किंवा माझे रागद्वेषादी परिणाम आहे. यामध्ये रागद्वेष परिणाम आणि ज्ञान स्वभाव दोन वेगळ्या गोष्टी असताना अध्यात्म ग्रंथामध्ये जे आम्ही त्याचं एकत्व रूपाने निरूपण केलं आणि जीवच राग रूप आहे असं प्रतिपादन करतो. हा अध्यात्म ग्रंथामध्ये असद्भूत व्यवहार आहे. थोडा हा राग माझा आहे हे म्हणण्यात अध्यात्म ग्रंथाची दृष्टी असद्भुतात आहे. आगम ग्रंथामध्ये राग माझा आहे हा विषय सद्भूत व्यवहाराचा किंवा अशुद्ध निश्चय नयाचा येऊ शकतो. म्हणून पहिलं उदाहरण लक्षात ठेवा की शरीर माझं आहे. दोन भिन्नच वस्तू आहे आणि याच्यामध्ये एकत्व मांडलं हा व्यवहार नयाचा विषय आहे. आणि दुसऱ्या प्रकारचा व्यवहार एक अभेद वस्तू आहे आणि त्याला समजण्यासाठी आम्ही तिचं कथन भेद रूपाने केलं. जसा एक आत्मा अखंड एक रूप आहे पण या आत्म्याला समजण्यासाठी आम्ही आत्म्यात ज्ञान आहे दर्शन आहे सुख आहे अशा तऱ्हेने भेद करून आत्म्याला सांगितलं. हा एक दुसऱ्या प्रकारचा व्यवहार ज्याला सद्भूत व्यवहार असं म्हटलं आहे. आता आगमामध्ये किंवा अध्यात्म ग्रंथामध्ये हे सगळेच्या सगळे व्यवहार नयाच्या विषयांना निषेध केलेला आहे. जी आम्ही गाथा पाहिलेली होती 6वी नवी होदी अपमत्तो नपमत्तो जाण गोद जो भावो एवं भणंती शुद्धम नादो जोसो दुसो चेव ही गाथा. आणि नंतर 7 नंबरची गाथा बघितली होती की व्यवहारेण वदिसई नाणीस चरित दंसनम नाणम नवी नाणम न चरितम न दंसनम जाणगो सुद्धो. या दोन गाथांमध्ये 4 तऱ्हेचा व्यवहार सांगितलेला आहे आणि या 4ही तऱ्हेच्या व्यवहाराचा निषेध एका निश्चय नयाने केलेला आहे. 4 तऱ्हेचे व्यवहार कोणते तर एक उपचरित असद्भूत व्यवहार नय जो आमच्यापेक्षा भिन्न असलेल्या वस्तूंमध्ये एकत्व दाखवितो. जसं घर माझं आहे साडी माझी आहे पुस्तक माझं आहे पेन माझं आहे यामध्ये जो व्यवहार चालतो
हा उपचरित असद्भूत व्यवहार नाही आहे, याचा निषेध केलेला आहे. दुसरा सांगितला शरीरादी परद्रव्यांचे आमच्याशी एकत्व रूप असल्यासारखं दिसतं, ज्याला आम्ही आज पृथक करू शकत नाही. आहे तर पृथक, पण आत्ता पृथक करा म्हटलं तर आम्ही करू शकत नाही. असा ज्या ठिकाणी असद्भूतपणा दिसणार आहे त्याला म्हटलं अनुपचरित सद्भूत व्यवहार नयाचा विषय. अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय हा दुसरा, की शरीर माझं आहे, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही. तिसरा सांगितला उपचरित सद्भूत व्यवहार नाही. उपचरित सद्भूत, सद्भूत आहे म्हणजे ज्याचं जे आहे त्याचं त्याच्यात कथन केलं, परंतु हे कथन करत असताना उपचरित कथन केलं. जसं जीवामध्ये ज्ञान आहे हे तर सांगितलं, हा तर झाला सद्भूतपणा. पण ज्ञान आहे सांगताना जीवात मती ज्ञान आहे, श्रुत ज्ञान आहे, अशा प्रकारे जे उपाधिजन्य भाव सांगितले किंवा चक्षुदर्शन आहे, अचक्षुदर्शन आहे, असं जे सांगितलं, हा झाला उपचरित उपचरित सद्भूत व्यवहार नाही. आणि याचाही निषेध समयसार मध्ये केलेला आहे. आणि चौथा आहे अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. हा जीव का जाणतो तर ज्ञेय आहे म्हणून जाणतो. वास्तविकता हा ज्ञेयाला जाणणं याचा स्वभाव आहे, पण असं असताना देखील ज्ञेयामुळे हा जाणतो, परामुळे हा जाणतो, हा किंवा जीवामध्ये केवळ उपाधी न लावता ज्ञान दर्शन आदी भेदरूप व्यवहार करणं, याला म्हटलेलं आहे अनुपचरित सद्भूत व्यवहार नाही. जसं सांगितलं की व्यवहारेण नाणीस चरित्र दंसनम नाणम, व्यवहार नयाने जीवात दर्शन ज्ञान चारित्र आहे. आणि निश्चय नाही म्हणेल आत्म्यात किंवा जीवामध्ये न ज्ञानम न दर्शनम न चरित्रम, दर्शन ज्ञान आणि चारित्र नाही. म्हणजे जे व्यवहार नयाने सांगितलं त्याचा निषेध हा निश्चय नय करत आहे. म्हणून हे चारही तऱ्हेचे व्यवहार नय याचा निषेध निश्चय नयानी केलेला आहे. चारही नयाचे विषय त्यांनी सांगितलं की हे आत्म्यात नाही, निषेध केला. म्हणून निश्चय नय, निषेधक आणि हे व्यवहार नयाचे विषय, व्यवहार नय हा निषेध्य म्हटल्या गेला. अशा तऱ्हेने निषेध्य आणि निषेधक हे दोन आम्हाला समजायचे. म्हणून याप्रमाणे हे जे अध्यवसान म्हणून हे सगळे व्यवहार नय हा निश्चय नय निषेध रूप समजावा. आणि पुनश्च निश्चयाचे अवलंबन घेणारे मुनी हे निर्वाणाला प्राप्त होतात. आणि ज्यांनी निश्चयाचा अवलंब घेतला, निश्चयाचा अवलंब घेणं याचा अर्थ आमचा त्रिकाली न्याय ध्रुव स्वभावी आत्मा कसा आहे हे अंतर्मुख होऊन स्वतःच्या प्रतीतीत घेणं, याला म्हणायचं निश्चयाचं अवलंबन घेणं. आम्ही शब्दांनीच आज आत्मा जाणतो आहे की हा आत्मा असा आहे, पण आम्ही शाब्दिक ज्ञानापर्यंत सीमित न राहता या स्वतःचा जो या शब्दांनी दाखविलेला आमचा स्वतःचा जो निज परमात्मा आहे याचं संवेदन करण्याचा प्रयत्न करणं, याचं नाव आहे प्रतीतीत घेणं, अवलंबन घेणं. टीका पहा. निश्चय नय हा आत्म्याच्या आश्रित असून, हा कसा आहे स्वाश्रित, निश्चय हा स्वाश्रित आहे आणि व्यवहार नय हा पराच्या आश्रित आहे. म्हणून निश्चय हा आत्माश्रित आणि पराश्रित व्यवहार नय, व्यवहार नय हा नेहमी संयोगजन्य असा कथन करतो. फरक एकत्र पाहतो, जोडून पाहतो. जिथे भेद आहे तिथे एकमेक करून व्यवहार नाही सांगतो. आणि निश्चय नाही मात्र या भेदाचं निराकरण करून अभेद तत्व प्रस्थापित करतो. व्यवहाराने सांगितलं की हा आत्मा शरीर रूप आहे, म्हणजे दोन मध्ये एकपणा दाखविला, हा असा पराश्रित कथन व्यवहार नयानी केलं.
या पराश्रित नयाचं खंडन निश्चय नयानी केलं आणि सांगितलं की आत्मा शरीर नाही, म्हणजे खंडन करून तो एक निज स्वतःच असं तत्व दाखवितो. म्हणून आत्माश्रितो निश्चय नय, पराश्रितो व्यवहार नय. आणि तर जेव्हा निश्चय नय पराच्या आश्रयाने प्रवर्तमान आणि स्वपर एकत्वरूप सर्वच अध्यवसान हे बंधाचं कारण असल्यामुळे मुमुक्षुला त्याचा प्रतिषेध करतो. आणि हा जो निश्चयनय काय आहे, तर हा व्यवहारनयानी जे काही पराश्रित कथन केलेले आहे, पराच्या आश्रयाने जो प्रवर्तमान असणारा आहे, ज्या व्यवहारनयानी स्वपरामध्ये एकत्व मांडलेलं आहे, असे सर्वच अध्यवसान हे बंधाचं कारण आहे, हे समजून त्याचा प्रतिषेध केलेला आहे. प्रतिषेध करणारा निश्चय नाही, कथन करणारा, दोन मध्ये एकत्व दाखविणारा व्यवहार नाही. हा कसा आहे, तर पराच्या आश्रयानी प्रवर्तमान आहे, दुसऱ्याचा सहारा घेऊन हा कथन करतो आहे. नंतर स्वपर एकत्व रूप आहे, स्व आणि परामधलं पृथकपणा न जाणता दोनही एकच आहे, अशा रीतीने हा जाणतो आहे. आणि यालाच म्हणायचं अध्यवसान भाव. हे सर्व अध्यवसान भाव बंधाचं कारण आहे, आणि म्हणून निश्चय नयानी या सर्व व्यवहाराचा प्रतिषेध केला आहे. म्हणून मुमुक्षुला त्याचा प्रतिषेध करतो. तेव्हा वस्तुतः तो व्यवहार नयाचाच प्रतिषेध करतो. कारण पराश्रिताच्या अपेक्षेने व्यवहार नय आणि अध्यवसान यात विशेष नाही. म्हणून पराश्रिताच्या अपेक्षेने व्यवहार नय म्हणा किंवा अध्यवसान म्हणा, दोनही एकच आहे. म्हणून निश्चय नयानी अध्यवसान भावांचा म्हणजेच व्यवहार नयाचा त्याग करविला आहे, प्रतिषेध केला आहे. आणि हा सर्व व्यवहार नय प्रतिषेध करण्यायोग्यच आहे. आणि जो व्यवहार आहे हा प्रतिषेध्यच आहे, निषेध करण्यायोग्यच आहे. तो जे सांगणार आहे ते कथन चुकीचंच आहे, म्हणून ते कथन निश्चय नय खोडून काढणारच आहे, म्हणून प्रतिषेध करणाराच आहे. कारण आत्माश्रित निश्चय नयाचा आश्रय घेणाऱ्यांनाच कर्मापासून मुक्तता मिळते. आणि पराश्रित व्यवहार नयाचा आश्रय तर कदापि मुक्त न होणारा अभव्य सुद्धा घेतो. म्हणून जो निश्चय नयाचा आश्रय घेईल, जो निश्चय नयामध्ये शरण जाईल, त्याच्या जीवनात व्यवहार नय सुटतो. आणि या व्यवहाराचा आश्रय तर अभव्य जीव पण घेतात, पण अभव्य जीवांना शेवटी मुक्तीची प्राप्ती होत नाही. म्हणून आश्रय घेण्यायोग्य, अवलंबन घेण्यायोग्य निश्चय नयच आहे, ही गोष्ट आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. यावर भावार्थ आणि विशेष चर्चा अजून उद्याच्या याच्यामध्ये आपण पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.